आज घरातली कामंही करायची आहेत आणि सोबतच शॉपिंगला पण जायचं आहे. तर काल मी कपाट पुसून ठेवलं होतं, त्यामध्ये कपडे वगैरे पण ठेवायचे आहेत. माझ्याकडे थोडेफार लेहंगाज होते जे लग्नाच्या आधीचे, जे माझं लग्नातले सोडून आहेत. ओके, तर ते पण मी ठेवले एका बॅगमध्ये. त्यानंतर मी एक एक करून कपाटात ठेवलं. मला एक अंदाज होता की माझे कपडे किती आहेत, कारण एवढे ह्याच्यामध्येच माझे कपडे मावत नव्हते. आणखीन माझी मागून येणारे पण आहेत कपडे, तर त्यांना ठेवायला माझ्याकडे जागाच नव्हती. त्यामुळे मी जिथं किंवा लग्नामध्ये घालणारे कपडे आहेत ना, ते सगळे मी बाहेर काढून ठेवले होते सेपरेट. त्यानंतर मी अशी चादर हातरली आणि त्याच्यामध्ये सगळ्या साड्या मी वाळायला ठेवल्या उन्हामध्ये. आणि मी तसंच ठेवून विसरले आणि आम्ही शॉपिंगला जायसाठी पटकन आवरलं आणि तिथून निघाली. आज मी पहिल्यांदाच लेन्स पण ट्राय करणार होते. स्काय कॉस्मॅटिकमधून मला आलं होतं. मी खूप ट्राय केलं पण ते मला बसेनाच, मी कधी ट्राय केलं नसल्यामुळे. वैतागून मी म्हटलं की आता नको, नंतरच आपण ट्राय करूया, म्हणून मी सोडून दिले आणि आम्ही पटकन शॉपिंगला निघालो, कारण आम्हाला लेट पण होत होतं. शॉपिंगला मम्मी आणि गौरी पण आमच्यासोबतच होते, तर त्यांच्यासंगच आम्ही गेलो होतो. पहिल्या दुकानात गेलो ना, तिथे एवढ्या चांगल्या साड्या वाटल्या नाही, पण त्यातही एक पसंत केली. तिची किंमत 4,500 होती. मग असं फेस्टिवलसाठी इतकं जास्त बजेट नाही हे करू शकत, म्हणजे आम्ही ते पण सोडून दिली. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये गेलो. त्या दुकानात मी कोणती साडी घेतली ना, तो मला येणाऱ्या करवाच्या व्लॉगमध्ये दिसेल. खाऊन पिऊन वगैरे आम्ही तिथून घरी निघालो आणि घरी आल्यावरती माझ्या लक्षात आलं की मी बाहेर कपडे वाळू घातलेले आहे सगळे. बरं झाले की ते भिजले नाही, तर माझी कामं डबल वाढली असते. कारण आम्ही जिकडे फिरायला गेलो होतो तिकडे पाऊस होता, पण घराकडे पाऊस नव्हता, त्यामुळे मी वाचले.